superhero. जय भीम भाऊनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. तर भाऊनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भाऊनो, आजचे जे ट्युटोरियल आहे ते खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे. तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितलंच असेल. जर तुम्हाला प्रिव्ह्यू टाईप स्टेटस तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये भाऊनो मी तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड तुम्हाला मिळाला की आपले मटेरियल टेलिग्रामवरती दिलेले आहे. तुम्ही तिथे जाऊन आपले मटेरियल डाउनलोड करायचे आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजून सुद्धा जाईल की हा स्टेटस कसा तयार करायचा आहे, आपले मटेरियल कसे व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहे. हे ट्युटोरियल तुम्ही पूर्ण बघायचे आहे. आणि भावनो, मी तुम्हाला इथे एक विनंती करतो की मला पासवर्ड कमेंट बॉक्समध्ये विचारू नका, इंस्टाग्राम आयडीला सुद्धा विचारू नका. तर भावनो, तुम्हाला पासवर्ड मिळाल्यानंतर मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करा. आपल्या चॅनलच्या भावनो व्ह्यूज सुद्धा वाढवत नाही, तुम्ही लाईक करत नाही, कमेंट करत नाहीत. तर भावनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला फुल सपोर्ट करा. तुम्हाला सर्व ट्रेंडिंगचे ट्युटोरियल घेऊन येईन. भावनो, तुम्हाला जो ट्युटोरियल हवे असेल त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येईन. हा टेटस तयार करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन लागेल, ते म्हणजे अलाइट मोशन. तर तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर भावनो ते ओपन करायचं आहे. आपला टेटस आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर भावनो, याच्या अगोदर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा. कारण भावनो, तुम्हाला पाहू शकता इथे 120+ फॉन्ट दिलेले आहेत. हे सुद्धा कॅलिग्राफी फॉन्ट दिलेले आहेत, हे इंग्लिश फॉन्ट दिलेले आहेत. आणि भावनो, हे तुम्हाला PNG सुद्धा दिलेले आहेत. तर हे भावनो, तुम्ही फॉन्ट डाउनलोड करून घ्यायचे आणि अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये ॲड करायचे आहेत. तर तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये फॉन्ट ॲड करता येत नसतील तर त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेलं आहे. तुम्ही आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन चॅनलवरती जायचं आहे आणि आपले व्हिडिओ पाहून फॉन्ट ॲड करून घ्यायचे आहेत. तर भावनो, तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे सर्व न्यू ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो. आणि तुम्हाला कुठले ट्युटोरियल हवे असेल तर मला त्याच्यावरती रील शेअर करा, मी ट्युटोरियल घेऊन येत जाईन. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करून यूट्यूबवरती किंवा इंस्टावरती अपलोड करू शकता. तर भावनो, हा टेटस तयार करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल की टेटस कसा करायचा आहे. तर भावनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 लिंक दिलेले आहेत, एक टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट आणि दुसरं बीटमार्क प्रोजेक्ट. जर ते अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होत नसतील तर त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेले आहे. ते ट्युटोरियल पाहून तुम्ही इम्पोर्ट करू शकता. नाहीतर भावनो, तुम्हाला टेलिग्रामवरती मी XML फाईल देणारच आहे, ते तुम्ही अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये ॲड करून ते यूज करू शकता. तर भावनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावनो, पाहू शकता अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्यासमोर असं इंटरफेस दिसून जाईल. असं इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती यायचे. प्रोजेक्टवरती आल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट असे 2 प्रोजेक्ट अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट केलेले दिसून जातील. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता आपले इथे व्यवस्थित सॉन्गला बीटमार्क करून दिलेले इथे दिसून जाईल. आपले मटेरियल आहे ते व्यवस्थित इथे ॲड करायचे आहे. तर भावनो, तुम्हाला मटेरियलचे फोल्डर दिलेले ते एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केला असेल तर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये किंवा गॅलरीमध्ये ते फोल्डर एक तयार होऊन जाईल. तर हे फोल्डर इथं ओपन करायचे. ओपन केल्यानंतर हा जो तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज आहे सिलेक्ट करायचा आणि प्लस करून घ्यायचा. तर भावनो, तुम्हाला हा जो बॅकग्राऊंड इमेज आहे तो 5.15 इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि याची ऑपेसिटी जी आहे ती तुम्हाला 20 ठेवून घ्यायचे. 20 ठेवून घेतल्यानंतर आता आपले लिरिक्स इथे टाईप करून घ्यायचे आहेत. म्हणजेच हे सॉन्ग वेगळं आहे भावनो, पण आपल्याला इथे तुम्हाला मी स्टेटसमध्ये दावलं आहे ते इथे व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. तर भावनो, हे असं टाईप केल्यानंतर तुम्हाला सेंटर करायचं आहे. फॉन्टवरती यायचं आहे. हा फॉन्ट तुम्हाला मी दिलेला आहे तो ॲड करा. तो सिलेक्ट केल्यानंतर कलरमध्ये जायचं आहे. हा पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे आणि साईज जी आहे तो तुम्हाला व्यवस्थित 24 ठेवायची. ओके करायचे. ओके केल्यानंतर व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला झूमवरती यायचे. त्याच्या खालच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला -4 ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित -4 ठेवून घेतल्यानंतर हे कट करायचे. पुन्हा याच्यावरती क्लिक करा. लेअरमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी लेअर करायचे. पुन्हा पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर इथं आता पुन्हा टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर पुन्हा ओके करायचे. ओके केल्यानंतर
पुढच्या इथं पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे. तर भावनो पाहू शकता आपले टेक्स्ट टाईप करून झालेले आहेत. तर आता इथे तुम्हाला काय करायचे, 5.15 इथून आपल्याला आपले व्यवस्थित मटेरियल दुसरे ऍड करायचे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा बॅकग्राऊंड इमेज सिलेक्ट करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला इथून कट पॉईंट करायचं आहे आणि याची साईज लेंथ शेवटपर्यंत वाढवायची. पुन्हा तुम्हाला रेक्टेंगल सिलेक्ट करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. अशी साईज व्यवस्थित वाढवायचे. तुम्हाला कलरमध्ये येऊन 2 नंबरचं ऑप्शन यूज करायचे. ब्लॅक कलर खालच्या बाजूला ठेवायचा आहे, व्हाईट कलर वरती ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत ठेवायची. रेक्टेंगल वरती क्लिक करा, ब्लेंडिंग अँड ऑफसेट मध्ये जाऊन डार्क मध्ये जाऊन मल्टिपल करायचं. मल्टिपल केल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन ही बॅकग्राऊंड पेनची दिली सिलेक्ट करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित इथं कट पॉईंट करून घ्यायचा आहे. तर भावनो पाहू शकता सर्व मटेरियल ऍड झालेलं आहे. आपल्याला इथं इफेक्ट द्यायचे आहेत. तर टेक्स्ट इफेक्ट सुद्धा इथं द्यायचा आहे आणि शेक इफेक्ट सुद्धा द्यायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला टेक्स्ट इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्हाला मी टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट दिला आहे ना, ते ओपन करून घ्यायचं आहे. तर भावनो हे टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. हा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. आपल्या बीट मार्क वरती यायचंय. बीट मार्क वरती आल्यानंतर भावनो त्याच्यावरती क्लिक करा टेक्स्ट वरती आणि हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर भावनो तिन्ही टेक्स्टला हाच इफेक्ट द्यायचा आहे. असं व्यवस्थित भावनो इफेक्ट तुम्ही देऊन ठेवायचा आहे आणि बॅकग्राऊंड इमेजचा जो साईज आहे, ऑपिसिटी आहे, ती व्यवस्थित कमी करून घ्यायची आहे. कमी केल्यानंतर आता तुम्हाला या पुढच्या फोटोला व्यवस्थित इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तुम्हाला शेक इफेक्ट वरती पुन्हा यायचंय आणि हा इफेक्ट आहे याच्यावरती क्लिक करा. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या बीट मार्क वरती यायचंय आणि भावनो फोटो वरती क्लिक करायचे. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याच्यावरती क्लिक करा आणि जो भावनो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं व्यवस्थित ऍड करून घ्यायचा आहे. तर भावनो हा इफेक्ट सिलेक्ट करा, 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि व्यवस्थित पुढच्या फोटोला असं व्यवस्थित पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला हा व्यवस्थित असा चेक इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल. तर भावनो आपला टेटस तयार झालेला आहे. तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथे कुठेही ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट व्हिडिओ करायचा आहे. एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचे, व्हिडिओ मध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवायची, व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे व्हिडिओ तुम्हाला भावनो कोण सोप्या सरळ भाषेत सांगत नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्व ट्युटोरियल समजून जातील आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. तर भावनो तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल एडिटिंग ऍप्लिकेशन मिळून जातील. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.